श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या आजूबाजूला आहे ना, मी असे लोक नोटीस केलेत की ते आयुष्यभर फक्त सिम्प्रती घेऊन, म्हणजे सिम्प्रती गेन करण्यातच त्यांचं अख्खं आयुष्य चाललेलं आहे. जे बघा, या जगामध्ये प्रत्येकजण अडचणीत आहे. प्रत्येकाच्या आयुष्यातून कोणी ना कोणी गेलेलं आहे. प्रत्येकाला देवाने दुःख दिलेलं आहे. जगात सर्व सुखी असा कोणीही नाही आहे. पण प्रत्येकाला देवाने काही ना काही दुःख दिलेलं आहे. प्रत्येकाचं दुःख वेगवेगळ्या प्रकारचं आहे. सगळ्यांची दुःख सारखी नसतात. पण त्यातून आपण सगळेच, म्हणजे तेच एक बघा, प्रॅक्टिकली बघायला गेलं तर त्याच गोष्टीसाठी रडत बसणं किंवा त्याच गोष्टीला धरून बसणं किंवा जगाला दाखवणं की मी किती दुःखी आहे आणि इतकं मला माझ्या आयुष्यात इतकं दुःख असून पण मी किती संघर्ष करतोय, माझ्यासारखा महान कोणी नाही आहे. म्हणजे हा झाला दुसरा पॉईंट आणि प्लीज मी थोडं प्रॅक्टिकली बोलते, बस तितकंच पुरतंच घ्या, जास्त मनावरती घेऊ नका. म्हणजे मी माझ्या पद्धतीने मी बोलते, माझ्या साईडने. तर एखादं दुःख आहे आपल्या जीवनामध्ये, जगात कोणच नाही हो असं ज्याला तो खूप सुखी आहे. एखाद्याकडे पैसा आहे तर पैसा वापरण्यासाठी माणसं नाही आहे. एखाद्याकडे खूप सारे माणसं आहेत पण त्यांच्यासाठी पैसा नाही आहे. कोणाकडे मुलं नाही, कोणाला देवाने मुलं नाही दिलेत, कोणाकडे आईवडील नाही आहेत, कोणाकडे जीवनसाथी नाही आहे, कोणाकडे इतर, कोणाला आजारपण आहे, कोणाला मोठे मोठे रोग आहेत, कोणाचं काय. जगात प्रत्येकाला देवाने वेगवेगळ्या प्रकारचे दुःख दिलेले आहे. जगात सर्व सुखी असा कोणी नाही. पण याच्या व्यतिरिक्त पण आपण तेच घेऊन बसत नाही. आपण बघा, पुढे पण जायचं असतं. जे झालं त्याला सोडून प्रत्येकाला पुढे जायचं असतं. तर जर का पुढे जायचंच आहे तर मग मला असं वाटतं की हे जगभर हे सगळ्या गोष्टी करणं, दाखवणं की आम्ही किती बिचारे आहे, आम्ही किती दुःखी आहोत, आम्ही किती म्हणजे थोडक्यात याला सिम्प्रती गेन करणं. आयुष्यभर दुसऱ्यांना अरे बिचारा तरी पण कोणीच नसतं हो बिचारं जगामध्ये. प्रत्येकजण जगत असतो, प्रत्येकजण जगतच असतो आणि प्रत्येकजण दुःखी असून पण जगत असतो. काही लोक इतके दुःखी असतात तरीही सगळं मनामध्ये ठेवतात, मी किती प्रकारे महान आहे, मी किती वेगळ्या विचारांचा आहे, मी किती एकटा आहे, मी किती दुःखी आहे. हे सगळं जगाला दाखवून काय होणार आहे. या व्यतिरिक्त जे गोष्टी आपल्या आयुष्यातून निघून गेल्या आहेत त्यांना सोडून आपण आपल्या जीवनात जे आहे, जे चार माणसं आहेत आपण, किंवा इतर गोष्टींमध्ये सुद्धा आपण आपल्या जीवनाकडे बघू शकतो. इतर गोष्टींच्या थ्रू आपले फॅमिली झाली, आपल्यासोबत आपले जे मुलं आहेत ते झाले, आपले आणखी हजबंड्स वगैरे, यांच्यासोबत जर का आपण चांगल्या छोट्या जगण्यासाठी खूप करोडो अरबोचं धन लागतं असं मला तरी नाही वाटत. की खूप असे धनाने भरलेले हांडे घरात असावेत, सगळ्या जगण्यासाठी सगळ्या फॅसिलिटीज असाव्या असं तर नाही आहे मित्रांनो. जर का आपण आपल्या फॅमिलीमध्ये बोलताना अर्ध्या भाकरीवरती सुद्धा आपण खुश राहू शकतो. फक्त आपल्याला खुश राहता आलं पाहिजे. तुम्ही एकाच गोष्टीला जर धरून बसणार की माझ्या आयुष्यात खूप दुःख आहे, मग कधी कधी थोडक्यात हेच वाटू शकतं की फक्त सिम्प्रती गेन करण्यासाठीच हे सगळं चाललेलं आहे, दुसरं काही नाही. या व्यतिरिक्त जर का तुम्ही इतके दुःखी असते तर तुम्ही जेवताय, खाताय, जगताय, छान व्यवस्थित राहताय आणि मग एकच गोष्ट का जगभर मिरवायची की मी किती दुःखी आहे, मी किती एकटा आहे, मी किती एकटा पडलोय. तरी कुठं ना कुठं चुकीचं आहे असं नाही वाटत का मित्रांनो तुम्हाला? सिम्प्रती गेन करण्यासाठी इतक्या सगळ्या गोष्टी, या व्यतिरिक्त तुम्ही जे चार माणसं तुमच्या आयुष्यात आहे त्यांच्यासोबत छान जगा, मज्जा करा, एन्जॉय करायला पैसे नाही लागत. फक्त आपला ॲटिट्यूड साईडला ठेवायला लागतो की मी म्हणजे मी आहे, माझ्यासारखं कोणी नाही आहे आणि मी कोणासमोरही मी झुकणार नाही कारण की मी आहे, अशा टाईपचा जो आपला ॲटिट्यूड असतो ना, हाच ॲटिट्यूड आपल्याला घेऊन बुडतो नाही, तो आपल्याला बुडवतो की मी आहे, मी नाही झुकणार कोणासमोर. तुम्हाला माझी गरज असेल तर माझ्यापर्यंत या, बाकी मी खूप दुःखी आहे. ही जी मानसिकता आहे ना, ह्या मानसिकतेमुळेच
आपण बुडतो, थोडक्यात आपणच बुडतो. जर का आपले असे विचार असतील की मी आहे, माझ्यासारखं कोण नाही, मी मी खूप जिद्दी आहे, मी खूप जे ठरवलं तेच करतो वगैरे, हा सगळं बरोबर आहे सगळं. पण कधी कधी रिलेशनशिपमध्ये फॅमिलीसमोर माणसाला कधी कधी गुडघे टेकावे लागतात, कधी कधी आपण झुकून समोरच्याला पण मोठेपणा द्यावा लागतो की हां, कारण की आपण कितीही हवेत उडालं ना तरी फॅमिलीशिवाय जगण्याला काहीच अर्थ नसतो. फॅमिली आपली मुलं आपले, बघा कोणीतरी असं लागतं माणसाला, कोणीच असं जगामध्ये इतकं महान अवतार असं कोणी नाही की मला कोणाचीच गरज नाही. दुनियाच्याबद्दल नाही बोलते मी, फॅमिलीबद्दल बोलते. बाहेरच्या लोकांशी तर आपलं चालूच असतं सगळ्या गोष्टी, भेटणं सोडणं मिळणं वगैरे, वादविवाद हे साईडला राहिलं, त्यांच्या वाचून आपलं जीवन नाही अडत. पण कुठं ना कुठं कधी ना कधी फॅमिलीच्या वाचून आपलं जीवन अडतं मित्रांनो. तुम्ही कितीही जगाला दाखवा मी खूप स्ट्रॉंग आहे, मनाला माहिती असतं. आणि अशा पोझिशनमध्ये सुद्धा जर आपण आपला ॲटिट्यूड घेऊन बसलो की नाही मी तर नाही बाबा कोणासमोर नाही झुकणार, मी तुम्हाला दाखवतो बराबर की मी किती हिंमतवाला आहे, काही नाही होणार, कोणाचं काहीच नाही जाणार आहे. सगळे लोक आपलं जीवन व्यवस्थित जगतील. व्यवस्थित जगताय तुम्ही किंवा आपण आपल्या ॲटिट्यूडसोबत आपण आयुष्यभर एकटेच राहणार, हे माझं मत आहे मित्रांनो. हे चालू आहे आजूबाजूला म्हणून मला बोलावंसं वाटलं. मी माझं मत नाही मांडत आहे, बस मला बोलावंसं वाटलं.